गाइस गुड इव्हिनिंग, तुमचं स्वागत आहे नवीन एका व्लॉगमध्ये. तर मी गाणं दिसत वेट करा. हां, तर तुमचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि हा माझा आय डी आहे आणि माझी वडणी खाली गेलं. 1 मिनिट थांबा, भेटूया आपण. आपण आता रेडी झालो आहे, म्हणजे माझी वडणी गाईच. हां, तर आपण आता रेडी झालो आहे आणि मी आज झोपलेलो जरा, कारण जाम दमलेलो आज कॉलेजच्या वरून. सो आपण आता चाललो आहे हरिपाठाला आणि हरिपाठ अर्धा झालेला असं आहे ना. पण ठीक आहे, चला जाऊ. मी नवीन कवर घेतले बघू शकता. आणि आता आम्ही जाणार आहोत. काय बोलायला नाही भेटत काय तिथं, साऊंड नुसतं मग कॉपीराईट लागेल, त्याच्यामुळे मी काय बोलतच नाही. तर तुम्हाला वाटेल काय नुसतं असं नॉर्मल ब्लॉग, नॉर्मलच दाखवेल ना त्या. आणि आजचं कीर्तन आहे. आज कुणाचं कीर्तन आहे मोठं? मी कीर्तन थांब, कीर्तन कुणाचं आहे? कीर्तन कुणाचं नाव काय? बघा, विशाल महाराज खोले यांचं कीर्तन आहे. पिंगळा फेमस आहे. हा, पिंगळा फेमस आहे. तुम्हाला माहितीच असेल, ते खूप जास्त फेमस आहे. सो आमच्या इथे या तुम्ही कीर्तन. मी आता बोलते, आम्ही चाललोय. आणि एक सोमवारी सोमवारी आमची पंगत आहे, म्हणजे पप्पा, मोठा पप्पा आणि गावातले जेवढे पण सदस्य आहेत त्यांची मंडेलाच ना, तेव्हा इंदुरीकर महाराजांचं कीर्तन आहे. सो या तुम्ही, लय पब्लिक असते आमच्याकडे. सो चला आता भेटूयानंतर. महत्वाचा राहिला असता काय बॉटल ए त्याला दाखव इकडं. भाऊ माग बघ. चिकू, अय चिकू, माग बघ. चिकू नाही बघत, नंतर दाखवू. चला, फादर आमची गाडी चालवतात आता. ए बाबा, कोणाला का बाबा.
दिवस झाले काय सांग ती निघले ट्रॅफिक आहे आमच्याकडे. सो चला आता आम्ही अजून जेवलो नाही आणि आजचा कीर्तन सवय भारी आहे भारी. तुम्हाला मी 1 मिनिट सांगतो. तुम्ही आमच्या सप्त्यामध्ये दुकान किती वर्ष झाले लावता? 2012ला आलो तुम्ही एकदा, त्याच्यानंतर आत्ता दुसरा वर्ष. हो. कसं वाटतं आमचा सप्ताह तुम्हाला? 1 नंबर. आणि तुम्ही काय विकता ते पण सांगा. माझ्याकडे धार्मिक ग्रंथ असते, जनरल ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, एकनाथी भागवत, भजनी मालिका, हरिपाठ. तर काही तुम्हाला पाहिजे असेल तर काकांजवळ नक्की आणि घ्या ज्ञानेश्वरी वगैरे. धन्यवाद काका. आई तुम्ही आमच्या सप्त्यामध्ये किती वर्ष झाले दुकान लावता? तुला माहितीच नाही. नाही नाही मी एक विचारते. आता 2 वर्ष होते ना. 2 वर्ष. कसं वाटतंय सप्ताह? सुंदर. किती वर्ष करता आमच्या इकडे? 2 सोबत. खरंच इथे खूप लोक चांगले पण आहेत आणि इथे खरंच बरं खरंच की एक आनंद असतो. धंदा पण करतोय, ऐकायला पण मिळतंय. कसला धंदा आहे हा तुमचा? हे माझे आयुर्वेदिक औषध आहेत. आयुर्वेदिक सगळ्या गोष्टी होत्या औषध. तर गाईज नक्की विजिट द्या काकांकडे आणि आईंकडे. आकाश आयुर्वेदिक नाव आहे. आकाश आयुर्वेदिक. तुम्ही नक्की या गाईज. थँक्यू. व्यवस्थित घेऊ युट्यूबला टाकशील. 100%. की इथे किती वर्ष झाले दुकान लावलंय? म्हणजे किती वर्ष झाले? 6 वर्ष झाली. तुम्हाला कसं वाटतंय आपला सप्ताह? मस्त, कसा एक्सपिरियन्स दुकानाचा? एकदम चांगला आहे. म्हणजे वारकऱ्यांनी जी साथ दिली ना ती एकदम चांगली आहे. काका कुठे आहेत? हो काका काका तुम्हाला आमचा सप्ताह कसा वाटतंय आणि तुम्ही किती वर्ष झाले दुकान लावताय? सप्ताह या सप्त्यासारखा सप्ताह महाराष्ट्रामध्ये मी सांगू शकत नाही, पण पनवेल आणि खालापूर तालुका या 2 तालुक्यांमध्ये श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ आजिवली पनवेल परिसर असा सप्ताह असे भरपूर असे कार्यक्रम असणारा म्हणा किंवा श्रोतृवर्ग भरपूर असा असणारा असा सप्ताह आपल्याला पाहायला मिळतो. आणि दुकानाचा विषय जर असेल तर मी दुकान साधारणतः एक 7 ते 8 वर्ष झाली आम्ही या सफा स्टॉलपासून मी सुरुवात केली. त्याच्यानंतर आता मी धोतर असतील, उपरणे असतील असे वस्तू आम्ही ठेवतो. अगरबत्ती असते, सुवासिक जशी ज्याला जशी पाहिजे त्या प्रकारची अगरबत्ती आमच्याकडे असते. दुकानाचं नाव? माऊली अगरबत्ती स्टॉल. तर गाईज नक्की विजिट द्या काकांसाठी. थांब हां घे. का आमचा बाबू मला रे बाबू आतुला नाही ऐ आतुला मला ऐ चिकू आतुला दे. आतुला मी दिसतच नाही त्याला. मागे सरक आहे. आजचं कीर्तन खूप भारी आहे आणि दीदी पण आलेली आहे आज. सो कसं वाटतंय? पडलो मी जर मला कसं वाटतंय? असं वाटतं म्हणजे अतिशय छान वाटतंय. आणि दीदीला विचार आज काय झालंय तिच्याशी काय बोलतात का तुझ्या सांगितलं नाही एकच सांगितलं. आणि आमचा बाबू खूप गर्दी झाली. तुम्हाला दाखवू डॉन भाई हगलाय.
निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी सोपानाचा हात धरी सगळे पुढे चाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर मागे मुक्ताई सुंदर विठू माझा लेकुरवाळा विठू माझा लेकुरवाळा संगी हो बाळांचा मेळा म्हणा मायबाप म्हणा आपल्या संप्रदायाचा इतिहास संगी हो बाळांचा मेळा विठू माझा लेकुरवाळा आठवत असेल तर तो विशाल महाराज खोलेंच्या आयुष्याचा विजय आहे. आपल्याबद्दल लोकांनी संतांची वचनं ऐकली. कोणीतरी निमित्त लागतं. मुक्ताबाईंनी माझ्याकडे तो प्रसाद घातला, आपण करून घेतलं, याचा अर्थ मी फार मोठा झालो वगैरे असं काही नसतं. एक निमित्त मात्र आहेत आपण हमाला सारखं हे वजन व्हायचं, भार व्हायचं, आपलं भलं करून घ्यायचं, यश आपल्या पदरात पाडून घ्यायचं, अशी वारकरी संप्रदायाची स्थिती आहे. गोष्टी बाबांना खरोखर धन्यवाद आहे. सगळ्या गायक वादक गुरुजन महाराज मंडळींना वंदन आहे. माता भगिनींना, पुरुष मंडळींना खूप खूप धन्यवाद. तुम्हाला सगळ्यांना इच्छा आहे म्हणून पिंगळा नावाचं प्रकरण ऐकवतो, हरकत नाही. ही वेगळी वेगळी प्रमाण आहेत. आपण म्हटली भजनाचा आनंद निर्माण व्हावं म्हणून म्हटलेली प्रमाण आहे. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही
सगळे म्हणा एकदा सगळे विशाल महाराज खोले मी तुमचा जबरी फॅन आहे. अरे बापरे. पिंगळा ऐकतो उभा राहा उभा मला जरा दिसेल ते. पिंगळा ऐकतो स्कूलची तयारी करते वेळी बाबांबरोबर गाडीने प्रवास करते वेळी सायंकाळी क्रिकेट खेळते वेळी बापरे रात्री झोपते वेळी तुमच्या आवाजात पिंगळा ऐकला की मन प्रसन्न होते शरीरात नवीन ऊर्जा तयार होते. पोचतंय व्यसनाच्या लांब राहा आनंदित राहा जगाचा ताण घेऊ नका. किती नीट वागला तरी 40% समाज तुमच्या विरोधात आहे त्यामुळे फार अपेक्षा लोकांकडून करू नका. आनंदी राहा. रोज दार बंद करायचं महिला मंडळी धनाधन नाचायचं ताण घेऊ नका. फक्त भांडे पाडू नका नाचता नाचता. फक्त नाचण्याचा आणि गाण्याचा उद्देश कोणासाठी असं जर विचारलं तर म्हणा पांडुरंगासाठी. चला एकदा मुक्ताबाईचं भजन करूया सगळीला विराम देऊया. सगळ्यांनी म्हणा मुक्ताबाई मुक्ताबाई बोला 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 आदि शक्ती मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई जगन्माता वरती येऊ नका ते कोणाला. हे पहा फोटोशूट आलेल्या सर्व भाविकांना विनंती राहील आपापल्या गाड्या व्यवस्थित काढायच्या आहेत. काही गडबड करू नका. ट्रॅफिक जाम करू नका. महाराजांना व्यवस्थित जाऊ द्या.